विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार। पुन्हा एकदा मी आपल्या समोर सादर झालोय प्रथम सत्र परीक्षा 2025 म्हणजेच फर्स्ट सेमिस्टर एक्झाम 2025 सब्जेक्ट इंग्लिश क्लास 7th या विषयाचा जवळपास 40 मार्कांचा येऊ शकणारा पेपर आणि त्या प्रश्नामध्ये दिलेल्या किंवा त्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या प्रश्नांची आपल्याला लिहिता येऊ शकणारी करेक्ट आन्सर्स। तर हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। चला तर बघूया की येणाऱ्या 2025 च्या प्रथम सत्र परीक्षेमध्ये कोणता पेपर तुम्हाला 7वीच्या इंग्रजीचा येणार आहे आणि त्या येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नांची उत्तरे आपण कशी लिहिणार आहोत। तर यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, राईट द प्लुरल्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स। दिलेल्या शब्दांचे तुम्हाला अनेक वचन म्हणजे प्लुरल्स लिहायचे आहेत। पहिला आहे चाइल्ड, त्याचा होतो चिल्ड्रेन। त्यानंतर आहे मॅन, त्याचा लिहू शकतो आपण मेन। त्यानंतर आहे वुमन, तर त्याचा प्लुरल होईल वुमेन। माऊस आहे दिलेला, त्याचा प्लुरल लिहू आपण माउसेस। आणि शेवटचा आहे फूट, त्याचे प्लुरल लिहू आपण फीट FEET। या पद्धतीने आपण दिलेल्या शब्दांचे प्लुरल्स लिहू शकतो। त्यानंतर बघा दुसरा प्रश्न विचारलेला आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग इनटू युअर मदर टंग। तर दिलेले जे 2 सेंटेन्स आहेत यांना तुम्हाला मदर टंग म्हणजेच तुमची मदर टंग मराठी असेल तर त्यामध्ये तुम्हाला ते काय करायचे आहेत, ट्रान्सलेट करायचे आहेत। जसं पहिला दिलेला आहे, आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर। तर याला मराठीमध्ये आपण लिहू, मला जेवताना ते संगीत आवडत नाही। अशा पद्धतीने आपण ते मराठीमध्ये लिहू शकतो। दुसरी एक या ठिकाणी प्रोव्हर्ब किंवा आपण ज्याला म्हणतो एक स्लोगन म्हणी दिलेली आहे, बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर। तर या म्हणीचा अर्थ होतो, भीतीमध्ये केक आणि जेली खाण्यापेक्षा शांततेत शेंगा आणि भाकरी खाणे चांगले। अशा पद्धतीने आपण या दिलेल्या 2 सेंटेन्सचा काय करू शकतो, मराठीमध्ये ट्रान्सलेशन करू शकतो। त्यानंतर दिलेला आहे क्वेश्चन नंबर 3, राईट द सब्जेक्ट अँड इट्स प्रेडिकेट इन गिव्हन सेंटेन्सेस। दिलेले जे सेंटेन्सेस आहेत त्यांच्यामधून तुम्हाला सब्जेक्ट आणि प्रेडिकेट यांना वेगळं करून त्यांना वेगवेगळ्या कॉलममध्ये लिहायचं आहे। जसं पहिला आहे, आय डू नॉट लाईक म्युझिक ॲट माय डिनर। तर यामध्ये सब्जेक्ट आहे आय आणि उरलेला संपूर्ण जो भाग असतो तो आपल्याला प्रेडिकेटमध्ये लिहायचा असतो। बघा अशा वेळी तुम्हाला फक्त सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट लिहायचा असतो आणि उरलेला संपूर्ण भाग प्रेडिकेटमध्ये लिहायचा असतो। तर यामध्ये प्रेडिकेट कोणता येईल मग, डू नॉट लाईक म्युझिक ॲट माय डिनर। ठीक आहे। दुसरं वाक्य दिलेलं आहे, द अदर डिड नॉट नो व्हॉट टू डू। यामध्ये सब्जेक्ट असेल आपल्याला द अदर आणि त्याचा प्रेडिकेट असेल डिड नॉट नो व्हॉट टू डू। त्यानंतर तिसरं दिलेलं आहे, द टिनी टायनी वुमन ओपन द टिनी टायनी गेट। तर यामध्ये आपण सब्जेक्ट मध्ये घालूया द टिनी टायनी वुमन आणि त्याचा प्रेडिकेट आपण लिहिणार आहोत ओपन द टिनी टायनी गेट। ठीक आहे। त्यानंतर बघा क्वेश्चन 4 दिलेला आहे, राईट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स। आता पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे कोणता होतो, तर तो पास्ट कंटिन्युअस टेन्स। मग दिलेलं सेंटेन्स आहे बघा, आय एम रायटिंग। तर याचा पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स लिहू आपण, आय एमचा करूया आपण वॉच आणि लिहू रायटिंग, ते लिहू आपण आय वॉच रायटिंग। दुसरं वाक्य दिलेलं आहे, यू आर रीडिंग। तर त्याचं आपल्याला करता येईल यू वेअर रीडिंग। तिसरं वाक्य आहे, दे आर प्लेइंग। तर त्याचं बनवू आपण दे वेअर प्लेइंग। आणि चौथं आहे, शी इज सिंगिंग। तर याचं बनवू आपण शी वॉज सिंगिंग। अशा पद्धतीने आपण पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये ते दिलेल्या सेंटेन्सना काय करू शकतो, लिहू शकतो। त्यानंतर बघा क्वेश्चन 5 दिलेला आहे, राईट वन मिनिंगफुल क्वेश्चन स्टार्टिंग विथ द फॉलोइंग। दिलेल्या शब्दांनुसार त्यांच्यापासून स्टार्ट होणारा एक क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बनवायचा आहे।
जसं कॅन, तर कॅन पासून आपण एक वाक्य बनवू शकतो. क्वेश्चन, कॅन यू टेल मी द ट्रूथ. दुसरा आहे विल पासून बनवूया, विल यू कम विथ मी. तिसरा आहे मे, तर त्याचं लिहू आपण मे आय कम इन. त्यानंतर आहे कुड पासून बनवू, कुड यू से इट अगेन. आणि शेवटचा आहे डीड, तर डीड पासून बनवू आपण, डीड यू कम्प्लीट इट. त्यानंतर क्वेश्चन 6 दिलेला आहे पहा, राईट द पास्ट टेन्स ऑफ. दिलेले जे वर्ब्स आहेत त्यांचा तुम्हाला पास्ट टेन्स लिहायचा आहे. जसं पहिला आहे सिंगचा लिहूया सॅंग. मीटचा लिहू आपण मेट. त्यानंतर आहे टेकचं करू आपण टूक. त्यानंतर आहे सेचं करू सेड. त्यानंतर रिप्लायचं रिप्लाईड. गिव्हचं गेव. ट्रायचं ट्राईड. कमचं केम. सीचं सॉ. गेटचं गॉड. ब्रिंगचं करूया ब्रॉड. आणि फाईटचं करूया फॉट. तर या पद्धतीने आपण दिलेल्या शब्दांची पास्ट टेन्स काय करू शकतो, लिहू शकतो. त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला एक पोएमच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे, द पार्ट्स ऑफ स्पीच. त्या पोएमला वाचायचं आहे आणि त्या दिलेल्या खाली असलेले जे क्वेश्चन्स आहेत त्यांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. जसं पार्ट्स ऑफ स्पीच वरची ती पोएम आहे, एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन, ॲज फील्ड अँड फाउंटेन, स्ट्रीट अँड टाउन, इन प्लेस ऑफ नाउन द प्रोनाउन स्टँड्स, as he and she can clap their hands. The adjective describes a things as magic wand or bridal ring. The verb means action, something done, to read and write, to jump and run. तर याच्या आधारावर तुम्हाला 3 प्रश्न विचारले. पहिला विचारला व्हॉट इज अ नाउन. तर अकॉर्डिंग टू पोएम याचं उत्तर आपण लिहू, एव्हरी नेम इज कॉल्ड अ नाउन. दुसरा दिलेला आहे व्हॉट प्रोनाउन स्टँड्स. तर याचं उत्तर लिहू आपण इन प्लेस ऑफ द नाउन. आणि तिसरा आहे राईट 2 एक्झाम्पल्स ऑफ एन ॲडजेक्टिव्ह. तर ते 2 एक्झाम्पल्स आपण त्याच्यामध्ये लिहू, मॅजिक आणि ब्रायडल. या पद्धतीने तुम्ही दिलेल्या प्रश्नांची उत्तरे त्या पोएमच्या आधारावर काय करू शकता, लिहू शकता. यामध्ये एक शेवटचा क्वेश्चन विचारलेला आहे बघा, राईट अ स्टोरी ऑफ युअर ओन अँड गिव्ह इट अ सुटेबल टायटल. तुम्ही स्वतःच्या मनाने एक स्टोरी तुम्हाला लिहायची आहे आणि तिला एक सुटेबल टायटल सुद्धा द्यायचं आहे. मग आता मी आपल्या मनाने एक स्टोरी या ठिकाणी बनवलेली आहे, ती स्टोरी आपण या ठिकाणी लिहूया. त्या स्टोरीचं टायटल दिलं मी द अ थर्स्टी क्रो. ठीक आहे, टायटल काय आहे, अ थर्स्टी क्रो. मग स्टोरी कशी पास्ट टेन्स मध्ये लिहायची असते बघा ती पूर्ण स्टोरी. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ थर्स्टी क्रो. इट वॉज searching for water here and there, but it was in vain. At one place it saw an earthen pot. It reached at the earthen pot, but the water level in the pot was very low. The crow had an idea. It picked up the stones from nearby and dropped them in the earthen pot one by one. By this, the water level in the earthen pot rose up. The thirsty crow drank water, and after quenching its thirst, it flied away happily. तर या पद्धतीने आपण एक कोणतीही आपल्या मताने स्टोरी लिहू शकतो आणि त्या स्टोरीला एक टायटल सुद्धा देऊ शकतो. तर या पद्धतीने तुम्ही जर पाहिलं तर हे ओव्हरऑल टोटल जे क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन्स आपल्याला दिलेले होते टोटली 40 मार्क्सचे. तर जवळपास 40 मार्कांचा हा इयत्ता 7वीचा इंग्रजी या विषयाचा प्रथम सत्र परीक्षेचा म्हणजेच फर्स्ट सेमिस्टर एक्झामचा पेपर मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो. नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. अशाच पद्धतीचे प्रथम सत्र परीक्षेचे इयत्ता 3री ते इयत्ता 10वी पर्यंतचे आपल्याला आन्सर शीट सोडविलेले प्रश्नपत्रिका त्यांचे व्हिडिओज पाहायचे असतील तर ही प्लेलिस्ट त्याची आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहून घेऊ शकता आणि त्यातील इतरही विषयांचे आणि इतरही वर्गांचे व्हिडिओज आपण पाहून घेऊ शकता. या व्हिडिओला आपण जाता जाता एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी आपली आता रजा घेतो. सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.